हाय हॅलो नमस्कार. तर सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. तर कालचा ब्लॉग माझा नाही आलेला कारण की मला काल टाईम नाही भेटला. तर मी आज एक तुम्हाला काहीतरी दाखवणार आहे. तर मी आज बनवली आहे एक हेअरस्टाईल. तर बघू शकता बाबू आत्ता झोपेतून उठलाय. हॅलो हॅलो. बाबूनी गळ्यात काय घातले? काय घातले? तर आज मी खूप खूप सुंदर पार्टी वेअर पण म्हणता येईल आणि वेडिंग हेअरस्टाईल पण म्हणता येईल. तर हो, तर मी खूप छान हेअरस्टाईल बनवलेली आहे. तर आत्ता हा झोपला होता तर तोपर्यंत मी हेअरस्टाईल क्रिएट केलेली आहे. मी तुम्हाला ती पण दाखवणार आहे. आणि मेन म्हणजे मी एक व्हिडिओ बनवलेला आहे पूर्ण हेअरस्टाईलवरती. तर पूर्ण मी हेअरस्टाईल कशी बनवली काय तर ती तुम्हाला दाखवणार आहे. आणि त्याचा पण मी एक व्हिडिओ बनवला आहे. तुम्हाला जर शिकायचे असेल तर तुम्ही चॅनलवरती जाऊन बघू शकता. आणि एवढी सोपी हेअरस्टाईल आहे ही. थांबा, रुद्राश मध्ये मध्ये करते. आत्ता झोपेतून उठला. काय चालले बाळा? तो स्टँड फिट करू लागते कारण की मी केलेला आहे. कारण की मी म्हणजे डमीवरती हेअरस्टाईल मी खूप दिवसातनं केली आहे. बघू शकता. आणि मेन म्हणजे मी जास्त करून सेल्फ हेअरस्टाईलच करत होते. तर मी आता ठरवलं आहे की न्यू इयरचं मी म्हणजे रोज एक डमीवर हेअरस्टाईल क्रिएट करणार आहे. आणि तुम्हाला जर म्हणजे अशा वेगवेगळ्या हेअरस्टाईल वगैरे क्रिएट करायचे असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. म्हणजे एकदम सोप्यातली सोप्या पद्धतीत कशी हेअरस्टाईल करायची तर मी ती तुमच्यासोबत शेअर करत आहे. ही पण खूप खूप सोप्या पद्धतीत आहे आणि खूप साऱ्या वेगवेगळ्या हेअरस्टाईल पण आहेत. आणि म्हणजे सेल्फ हेअरस्टाईल पण आहेत कारण की मी माझ्या केसांवरती क्रिएट करत असते. पण सगळ्याच हेअरस्टाईल आपण आपल्या स्वतःच्या केसांवरती नाही करू शकत. त्याच्यामुळं मी म्हणजे शिकवण्यासाठी काही थोड्याफार आहेत त्या डमीवर तुम्हाला प्रॅक्टिस करून दाखवत आहे. आणि तुम्हाला जर हेअरस्टाईल वगैरे शिकायच्या असतील स्पेशल बिगनर्ससाठी किंवा खूप मुलींना मेकओव्हरचा क्लास करायचा असतो त्यात हेअरस्टाईल खूप महत्त्वाचे असतात. तर क्लास जरी करायचा असेल तरी पण आपल्याला सगळ्यात अगोदर ती प्रॅक्टिस ही करणं महत्त्वाचीच असते. अगोदर काहीच येत नसलं तेव्हा आपण क्लास लावतो. तेव्हा पण काय होतं की क्लास लावल्याच्या नंतर जेव्हा आपल्याला काहीच येत नसतं तेव्हा आपल्याला खूप वेळ जातो. म्हणजे थोडंफार शिकण्यात. तर करायचं असेल तर आपण थोडंफार अगोदर घरीच प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि नाही क्लास करायचा ठरलं तरी पण आपल्याला स्वतःच तरी हेअरस्टाईल करायला खूप खूप जणांना आवडतं. तर स्पेशली बिगिनर्ससाठी स्पेशली गर्ल्ससाठी खूप सुंदर अशी हेअरस्टाईल आहे. आणि खूप खूप सुंदर अजून हेअरस्टाईल क्रिएट करणार आहे. तर आत्ता रुद्राज झोपेतून उठला आहे आणि त्याचं झालेलं आहे जेवायचा टायमिंग. तर आत्ता वाजलेले आहे दुपारचे 2:30 वाजले. कारण की मला तो झोपल्याच्या नंतरच हेअरस्टाईल करता येते. कारण की तो जर उठला तर तो खूप मधी करतो. पर्सनली मला खूप हेअरस्टाईल आवडली खूप. बाबू, तर बाबूने गळ्यात काय घातलंय त्याच्या पप्पाचं आहे. काय काय तसं नाही घालायचं बाळा. उलट घातलं तू सगळं. उलट घातलं. थांब आपण नीट घालू. ए असं घालायचं. ए तो काही पण दिसला की लगेच गळ्यात घालतो. त्याला म्हणजे खूप असं आवडतं. कसं घालायचं काय? ए तर चला आता अगोदर मी ह्याला जेव घालणार आहे. आणि नंतर मला जर टाइम भेटला तर मला अजून एक हेअरस्टाईल क्रिएट करायची होती. काय? हॅपी न्यू इयर म्हण. हॅपी न्यू इयर. पळून गेला तर पडशील बाळा. चल काय करायचं काय? त्याला जीव घालायचा आहे. भूक लागली त्याला. पण तो मधी इतका मधी करतो. बघू दे काय घातलं. तसं नाही घालायचं. थांब ये थांब.
नको ठेवून देऊ. अरे बघू कशा दिसते. वाव. दे टाटा कर, जायचे ना. तर ॲक्च्युली हे स्टँड आहे. तर हे म्हणजे हेअरस्टाईल्स वगैरे नाही. ह्या डमीला हे नाही आलेलं. तर हे डमीला वेगळं आलं होतं, छोटं आलं होतं. पण ते म्हणजे माझ्याकडनं हेअरस्टाईल करून करून ते मोडून गेलं. तर हे आहे रिंग लाईटचं स्टँड आहे. तर मी ह्यालाच ॲडजस्ट केलं आहे. म्हणजे परफेक्ट ॲडजस्ट झालेलं आहे, होऊ शकता. फक्त काय होतं की आपल्याला जर म्हणजे डमीचं थोडंसं आंबडा वगैरे करताना म्हणजे बॅक साईडला थोडीशी घ्यायची असती, तर बॅक साईडला नाही घेता येते. बघू शकता आमचा हा राडा. आम्ही मम्मी हेअरस्टाईल करायला लागली ना, आम्ही फिना घेतो, एका टेक टाकतो, भरतो परत. आम्ही डब्यात पिना कोण भरणार आहे? या आणलेलं पिना कोण भरणार आहे? कोण भरणार आहे या पिना? भर याच्यामध्ये सगळ्या. तो झोपलेला असेल तरच करता येते हेअरस्टाईल वगैरे, नाही तर तो जागा असले तर अजिबात नाही करू देत. काहीच नाही, मेकअप ट्युटोरियल पण नाही करू देत, काहीच नाही करू देत. भरायचं नाही ह्याच्यामध्ये, भरून ठेव सगळ्या. चल कसे दिसते बाबू? चल हे सगळं भरून ठेव ह्याच्यामध्ये. असंच आहे. चल भरून ठेव. तू जेवण करायचंय ना? दूध पोळी खाणार आहे का वरणपोळी खाणार आहे? काय खाणार आहे तू? पिण्या ह्याच्यात भरून ठेवू आणि आपण जेवण करू. तर आता आम्हाला जेवण करायचं आहे, कारण की आता 3 वाजत आलेले आहेत. आणि रुद्राने सकाळी 11 वाजता त्यांनी भात खाल्ला होता, त्याच्यावर नाही जेवल्याला झोपला होता तो. तर आता त्याला जेव घालायचे. अजून माझं खूप सारं काम राहिलेलं आहे. तर आजचा ब्लॉग छोटाच आहे आणि तसं मी एंड करत आहे. जर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला